या सगळ्या राजकीय हालचालींच्या खऱ्या मास्टरमाइंड सुनेत्रा पवार आहेत. 3 डॉट जोडते म्हणजे तुम्हाला हा खेळ सगळा लक्षात येईल. अजित पवारांचं निधन तारीख 28 जानेवारी, अंत्यसंस्काराची तारीख 29 जानेवारी. विलिनीकरणावर चर्चा 29 ते 30 जानेवारी आणि त्याच दिवशी शरद पवारांचं स्टेटमेंट. पुढची तारीख 30 जानेवारी सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली. 31 जानेवारी एनसीपी विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ. तारीख 3 फेब्रुवारी पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची नियुक्ती. तारीख 10 फेब्रुवारी राज्य सचिवालयात मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आणि पहिल्या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली. तारीख 10 फेब्रुवारी. अजित पवारांचा घात केलाय, पहिला आवाज रोहित पवारांनी उठवला. सुनेत्रा पवारांची कार्यकर्ते आणि नेत्यांना रोहित पवारांच्या मुद्द्याला उत्तर न देण्याचे मिळालेले आदेश. तारीख 13 फेब्रुवारी सुप्रिया सुळेच्या लेकीचं लग्न ठरल्याची ऑफिशियल घोषणा. पुढची तारीख 22 फेब्रुवारी सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम. इतकं काय ते अजित पवार जाऊन महिनाही झाला नाही, तेच घडतंय. आणि तुम्ही म्हणताय हे सगळं पक्ष वाचवण्यासाठी केलं. सुनेत्रा पवार यांना पुढे आणलं नसतं तर पक्ष पवारांनी ताब्यात घेतला असता. सुप्रिया सुळेच्या हालचाली पाहिल्या का? हे नॅरेटिव्ह सेट करून सुनेत्रा पवारांच्या हालचाली योग्यच हे दाखवण्याचा प्रयत्न एका गटानं केला. पण मग 3 प्रश्न. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. असं स्टेटमेंट असंच कसं करतात? PR एजन्सीपुरता लिमिटेड असणारा नरेश अरोरांसारखा माणूस राज्यसभेवर जाणारी या बातम्या कशा फुटतात? सुनेत्रा पवारांच्या हातात पक्ष देऊन त्या पक्ष चालवू शकतात असा मेसेज दिला जातो, तर मग त्या अर्थखातही चालवू शकतात. ते का दिलं गेलं नाही? दुःखात राजकारण थांबू शकत नाही, पण 22 फेब्रुवारीचा चहापानाचा कार्यक्रम तर थांबवता आला असता. एवढं काय ते 1 महिनाही झालेलं नाही अजित पवारांना जाऊन. तेच घडतंय आणि तुम्ही म्हणताय या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवार कुठेच नाहीयेत. 28, 29 आणि 30 तारखेच्या दिवशी सुनेत्रा पवारांपाशी राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. नरेश अरोरांसारखा माणूस मुंबईहून बारामतीला पोहोचला. 31 जानेवारीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तयार आहेत. हा बारामतीचा मेसेज मुंबईपर्यंत घेऊन जातो आणि त्याआधी आणखीही घडामोडी घडतातच. त्याच दिवशी शरद पवार समोर येतात. 12 फेब्रुवारी ही तारीख अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष विलीन करण्यासाठीची तारीख ठरली होती, अशी ऑफिशियल माहिती देतात. इकडे 29 तारखेला अजित पवारांवरती अंत्यसंस्कार सुरू असतानाच पटेल तटकरे मात्र तिथे नसतात. ते लोक बैठका करण्यामध्ये व्यस्त असतात आणि सगळ्याला कारण जोडलं जातं की असं जर आज केलं नाही तर पवार अजित पवारांच्या कुटुंबाच्या हाताला काहीच लागून देणार नाहीत, ते पक्ष ताब्यात घेतील. हे सगळे नॅरेटिव्ह फिक्स करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अजित पवारांच्या पक्षाचे कर्ते धरते बनतात. हे सगळं जितकं संशयास्पद वाटत होतं, त्याचवेळी रोहित पवारांची 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद होती. आणि गेल्या 10 दिवसांमध्ये जे काही घडलंय त्या सगळ्या प्रश्नांवरती, म्हणजे जे चर्चा लोकांमध्ये होत्या त्याच बाहेर फुटतायत. पटेल तटकरे यांच्यामुळे, त्यांच्या थांब्यामुळेच अजित पवारांना विमानानं जावं लागलं होतं. जिथे 10 दिवस उलगडले सगळेच्या सगळे लोक म्हणतायत, अहो ऐनवेळी पायलट कसा बदलला जाऊ शकतो, ऐनवेळी पायलट कसा ट्रॅफिकमध्ये अडकू शकतो, ऐनवेळी ते बेकायदेशीर असणारं डिझेल जे आहे ते फ्लाईटमध्ये कसं ठेवलं जातं. अजित पवारांसोबत 837ला कॉल केलेला व्यक्ती समोर येतो आणि पुढच्या 5च मिनिटांमध्ये हे घडतं. सुरुवातीला सांगितलं जातं की व्हिजिबिलिटी चांगली नव्हती, पुढे धुकं होतं. लोक म्हणतात, जे प्रत्यक्षदर्शी होतात ते म्हणतात, आम्ही पाहिलंय. जर सीसीटीव्हीमध्ये एवढं फुटेज क्लिअर येते तर धुकं असणं किंवा व्हिजिबिलिटीचा विषयच येऊ शकत नाही. पुढे जाऊन सांगतात की पायलटलाच अंदाज आला नाही. थोडक्यात काय तर सगळं संशयात होतं. पायलट गेला, दुसराच टीव्हीवर आला, दुसराच. सुमित कपूर नावाचा व्यक्ती बेवडा होता, तो ड्रिंक करणारा होता, त्याला 2 वेळेस निलंबित केलं होतं. तोच अजित पवारांचा पायलट कसा असू शकतो, असे प्रश्न तयार केले गेले. पण या सगळ्या गोष्टींवरती सुनेत्रा पवारांची चुप्पी, पार्थ पवारांची चुप्पी, जय पवारांची चुप्पी. मान्य करू राजकारण करण्याची ती वेळ नसेल, मान्य करू आवाज उठवण्याची ती वेळ नसेल, पण मग उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ती वेळ होती का? प्रश्न. उपमुख्यमंत्रीपद संविधानिक नाहीये, ते घटनात्मक नाहीये. हा अर्थखातं त्यांच्याकडे आलं असतं तर म्हणताही आलं असतं. बरं, राष्ट्रीय अध्यक्ष तर अजूनही सुनेत्रा पवारांना केलं नाहीये. खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठीची धडपड हवी होती, पण धडपड फक्त उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याची केली नाही. धडपड या गोष्टीची केली गेलीये की अजित पवारांनंतर ऑप्शन शरद पवार नाहीये, तर ऑप्शन सुनेत्रा पवार आहेत. आणि सुनेत्रा पवारच का, तर सुनेत्रा पवार आपल्या बाजूनं वळू शकतात, या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन. या महत्त्वाच्या बातमी व्यतिरिक्त मी फक्त तुमचा 1 मिनिट घेते. तुम्हाला असं वाटत असेल की श्रीमंत लोक त्यांच्या नोकऱ्यांमधून लाखो रुपये कमवतात.
सत्य हे आहे की फक्त नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. ते त्यांचं उत्पन्न शेअर बाजारात गुंतवतात. परंतु बऱ्याचदा लोकांना कुठून सुरुवात करावी हे माहिती नसतं. म्हणून मी तुम्हाला आज मार्केट वुल्फ ॲपची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केट वुल्फ हे ॲप SEBI नोंदणीकृत ॲप आहे, जे भारतामध्ये वेगानं वाढतंय. येथील विश्लेषक तुम्हाला दररोज काय गुंतवणूक करायची हे सांगतात, तेही मोफत. हे ॲप गुंतवणुकीसाठी योग्य आहे का ते मी तुम्हाला अगोदर दाखवते. बघा, सुरुवातीला या ठिकाणी मी लॉग इन केलं, फॉलो ट्रेंडवरती क्लिक केलं. हे वैशिष्ट्य तुम्हाला रिअल टाईम ट्रेड्स दाखवतं.